आमदार गोपीचंद पडळकर माझ्याबरोबर आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घ्यायचं. 12 साल बेमिसाल अशा मोदी सरकारची कारकिर्दी पूर्ण झालेली आहे, काय सांगा? मोदी साहेबांना 12 वर्ष प्रधानमंत्रीपदी बसून विराजमान होऊन पूर्ण झालेले आहेत आणि म्हणून आज आमच्या सर्वांची कुलदेवी मायाक्का देवी कळंबोली पनवेलमध्ये मंदिर आहे आणि इथं आम्ही सगळेजण एकत्रित येऊन आरती करून प्रार्थना केली मायाक्का देवींच्या चरणी की माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये भारत बदलला आहे, भारत आणखी बदलणार आहे. या देशातल्या शेवटच्या माणसाच्या जीवनामध्ये बदल व्हावा म्हणून माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या सरकारनं अनेक योजना आणलेल्या आहेत. गरीब लोकांना गरीब रेषेच्या बाहेर काढण्याचं खूप मोठं काम केलेलं आहे. ज्यांना अन्न नाही त्यांना अन्न, ज्यांना घर नाही त्यांना घर, अशा अनेक योजना सरकारनं आणलेल्या आहेत. आणि जगामध्ये पण भारताची एक उंची वेगळी झालेली आहे. म्हणजे भारताला विचारल्याशिवाय काही भूमिका पुढं जात नाहीत अशी परिस्थिती जागतिक लेवलला झालेली आहे. आणि आमचा नेता हा जगाचा नेता व्हावा यासाठी मायाक्का देवीच्या चरणी प्रार्थना केलेली आहे. त्यांना दीर्घायुष्य लाभावं, शतायुष्य ते व्हावेत, त्यांना चांगलं आरोग्य लाभावं आणि त्यांच्या हातून खूप चांगली कामं आता देशामध्ये घडत आहेत. ती आणखी चांगल्या पद्धतीनं होण्याच्या दृष्टिकोनातून जितके आशीर्वाद लागतील तेवढे आशीर्वाद मायाक्का देवीने द्यावेत अशी प्रार्थना आम्ही सर्वांनी केली आहे. नेहरूजीच्या नंतर मोदीजींनी सर्वात जास्त पंतप्रधानमंत्रीचे काळ पूर्ण केलेला आहे, त्याच्याबद्दल काय सांगा? लोकांचा आशीर्वाद त्यांना आहे, लोकांचं पाठबळ आहे, लोक त्यांच्या बाजूनं ठामपणे उभी राहत आहेत. नरेंद्र मोदी साहेबांची भूमिका लोकांना माहीत आहे. यांना नाही घर ना दार ना प्रपंच ना बायका ना पोरं, राष्ट्र हेच माझं घर आहे, राष्ट्रातील जनता ही माझ्या कुटुंबातले सदस्य आहेत आणि त्यांना पुढं घेऊन जाण्याची भूमिका नरेंद्र मोदी साहेबांची आहे. न खाऊंगा न खाणे दूंगा 12 वर्ष पण प्रधानमंत्री झाले, एक आरोप झाला नाही. एवढ्या खालच्या लेवलला जाऊन टीका केली विरोधकांनी, पण एकानेही 1 रुपयाचा भ्रष्टाचार केला म्हणून नरेंद्र मोदी साहेबांच्यावरती आरोप झाला नाही. गुजरातमध्ये मुख्यमंत्री होते तेव्हाही त्यांच्यावरती आरोप झाला नाही. आणि त्यामुळं असा माणूस नेता म्हणून पहिल्यांदा लाभला आहे स्वातंत्र्यानंतर आणि त्यामुळं लोक ताकदीनं नरेंद्र मोदी साहेबांच्या सोबत उभे आहेत. आता 12 वर्ष झालेत, आणखी किती वर्ष पुढं प्रधानमंत्री राहतील हे लोक ठरवतील, लोक ताकदीनं उभा राहतील. गांधीसारखा नेता म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदीची तुलना होतो आहे, काय सांगला की गांधीसारखा नेता अगर कोणी असेल तर नरेंद्र मोदीजी आहेत? नाही, मी काय तुलना करत नाही, पण नरेंद्र मोदी साहेब हे पूर्ण वेगळे आहेत. नरेंद्र मोदी साहेबांची भूमिका ही राष्ट्रहिताची आहे. नरेंद्र मोदी साहेबांची भूमिका ही ॲडजस्टमेंटची नाही आहे. राष्ट्रहित सर्वप्रथम, राष्ट्राला जे अपेक्षित आहे ते पहिल्यांदा करणार, त्यामध्ये ते बघतच नाहीत मागे पुढं. आणि त्यामुळं राष्ट्राची सुरक्षा, राष्ट्राची प्रगती आणि राष्ट्रातल्या जनतेचं कल्याण हे नरेंद्र मोदी साहेबांची भूमिका आहे. त्यामुळं नरेंद्र मोदी साहेब हे पूर्ण वेगळे आहेत, ग्रेट आहेत आणि लोकांना त्यांचा अभिमान आहे की हा माणूसच राष्ट्रासाठी काहीतरी करू शकतो. आता त्यांनी केलं, पुढेही ते भरपूर करतील. संजय राऊत भरपूर टीका करते भाजपवर, आणि काय सांगत? आता काय काम राहिलं त्यांना सांगा? आज तुम्ही सांगा, ज्यांच्या घरात मुख्यमंत्रीपद होतं, मंत्र्यांच्या रांगाच्या रांगा, आमदारांच्या रांगाच्या रांगा, नगरसेवकाच्या रांगाच्या रांगा, आज कुणी जात नाही. माणूस वैफल्यग्रस्त होतो. एखाद्या गावच्या सरपंच पदाचं सरपंच गेलं आणि 4 माणसं घरी यायची बंद झाली, तो वेडापिसा होतो. आता मातोश्रीचं एवढं महत्त्व होतं, अरे देशातला कुठलाही नेता आला तर पहिलं मातोश्रीवर जाऊया. आज ह्यांनी काही ठेवलं नाही. 19ला देवेंद्र फडणवीस साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसल्यामुळं हे सगळं संजय राऊतमुळं झालं आहे, उद्धव साहेबांमुळं नाही. हे संजय राऊतांमुळं झालं. सगळी माती करून टाकली या माणसानं, शिवसेनेची माती केली आणि सगळा विषय संपला. आता काय आहे तुमच्याकडं? आज तुमच्याकडं आता आमची निवडणूक लागली आहे, सातारा सांगली विधान परिषदेची, स्थानिक स्वराज्य संस्थेची. 1 मतदान सांगलीमध्ये आहे आणि 1 मतदान साताऱ्यामध्ये. किती वाईट वाटतं सांगा ना. आज बाळासाहेबांची ही शिवसेना 1 मतावरती आली आहे. अरे लाज वाटली पाहिजे संजय राऊतांना. तुम्ही काय करताय? तुम्ही आउटपुट काय काढलं यातून? तुम्ही दुसरे उद्योग काय करू शकत नाही. तुम्ही आता किती वर्ष झालं राज्यसभेचे सदस्य आहे, तुम्ही कुठलं विकासावर भाषण केलं? तुम्ही कुठला अजेंडा मांडला? तुम्ही अग्रलेख लिहिता, कुठला अग्रलेख लिहिला की या देशाचं, या राष्ट्राचं कल्याण व्हावं, राज्याचं कल्याण व्हावं, त्यामुळे ही योजना संजय राऊतांनी मांडली आहे आणि सरकारनं ती अंमलात आणली? असं कधी घडलं का? काय नाही. त्यांना फक्त उद्योगच तेवढा आहे, पण त्याचा उपयोग होत नाही. आता गाडी सगळ्या पुढं निघून गेलेल्या आहेत, हा एकटाच मागं बसला आहे आणि हा आणखी शिवसेनेची माती केल्याशिवाय राहणार नाही. महागाई वाढलेली आहे, विरोधक टीका करतायत, त्याच्याबद्दल काय सांगाल? आपण सरकारमध्ये आहोत. बघा, महागाईचा विषय अवलंबून ज्या गोष्टीवरती आहे, आपले जे डॉलरमध्ये आपले पैसे जातात बाहेर, परदेशी गंगाजळी, ती जास्त खर्च झाली तर आपल्याला महागाई वाढते. साधं गणित आहे. डिझेल आणि पेट्रोल आपण सगळं बाहेरून खरेदी करतो 90%, आणि त्यामध्ये आता क्रूड ऑइलचं किंमत वाढायला लागल्यामुळं, म्हणजे $60 जे मिळणारं क्रूड ऑइल जर 100च्या पुढे गेलं असेल तर महागाई आपल्याकडं थोडीफार वाढणार. हे सगळ्यांना माहीत आहे. हे राजकारण करतायत. या सगळ्या विषयाचं राजकारण उलट पक्षी
नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार क्रूड ऑइलच्या किमती वाढलेल्या असतानासुद्धा जास्तीत जास्त सवलत पेट्रोल आणि डिझेलमध्ये जगात नंबर 1ला देत आहेत. जगात म्हणजे मी अत्यंत जबाबदारीने बोलतो आहे. बाहेरच्या देशामध्ये 36% डिझेल आणि पेट्रोलचे भाव वाढलेत. जे प्रगत राष्ट्र आहेत त्यांची सगळ्यांची आकडेवारी आहे. सगळे तुम्ही काय सगळ्यांनाच माहिती होऊ शकते. त्यामुळं ही परिस्थिती थोडे दिवस राहील, जास्ती दिवस राहणार नाही. नरेंद्र मोदी साहेब यातून मार्ग काढतील, केंद्र सरकार यातून मार्ग काढेल. त्या राज्याचे प्रमुख माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत आणि अशा आपत्कालीन परिस्थितीमध्ये ही जागतिक परिस्थिती निर्माण झालेली आहे. ही काय राष्ट्रात अंतर्गत निर्माण झालेली परिस्थिती नाही. जेव्हा जगामध्येच अशी परिस्थिती निर्माण होते तेव्हा एक साधं गणित आहे, राजकारण बाजूला ठेवायचं आणि सर्वांनी राष्ट्राच्या प्रमुखाच्या पाठीमागं उभं राहायचं. ही आपली भूमिका असली पाहिजे. विरोधकांची ती भूमिका नाही. विरोधक राजकारण शोधतायत. अरे आता तुम्ही काय मतदान अजून 29ला आहे, तुम्ही आता या विषयावरती राष्ट्राच्या सोबत राहा, नरेंद्र मोदी साहेबांच्या सोबत राहा. तिथं तुमचे काय चांगले सजेशन असतील तर द्या ना. नरेंद्र मोदी साहेब ते नक्की स्वीकारतील आणि पुढं जातील. परंतु नेते सक्षम आहेत. नक्की भारताच्या जनतेची काळजी ते घेतील आणि त्यांना कुठलाही महागाईचा चटका बसू देणार नाहीत अशा पद्धतीचे प्रयत्न करतील. हे होते गोपीचंद पडळकर. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे की जनता सरकार जे सक्षम आहे ते जनताची काळजी घेतील. कुठल्याही प्रकारची परिस्थिती हाताळण्यासाठी ते सक्षम आहे. किंवा सफिक आनंद पांडे, रिअल खबर, मुंबई.